पहा हे काय पाहिलात का? करायचं आहे. करायचे का गणित? नाही का केलं का गणित? आम्ही माझ्या तो डायरेक्ट बोलू का गणित? बघा, केलात का गणित? नाही केला? पाहूया, करू आपण गणित. ठीक आहे बेटा, लक्ष द्या. हे झाले का वरच गणित? हे झाले वाटतं. झाले तर झाले, मला नाही तर नाही. मग कशाला झाले म्हणाला? ते गाढवानी हा हा वाचिक वाचिक खाते का? हा वाचिक वाचिक. बघा बघा किती नालाय का. हे झाले का? हा. सर हे झाले का? नाही झाले नाही. सर घ्या 5 वर गणित. सांगू तुम्हाला काय गणित किती वर? 5 वर. थोडं 500 म्हणतात. 500 कसं रिलेशनचा पिरियड झाले सर. तुम्हाला माहित असेल, नुसतं वेगवेगळे ब्रँड माहित असतील. डायग्राम दिले का वगैरे पुस्तकात? दिले का? नाही आम्ही बोला की दिले काय? नसेल दिले असं नाही ना. काय म्हटलं बघा, डायगोनल पी आर. डायगोनल कोणता बेटा? पी क्यू आर आणि एस. डायगोनल पी आर आणि डायगोनल क्यू एस रॉम्बसचे बायसेक्ट होत आहे. पी आर दिलेला आहे 20. किती दिलेला आहे बेटा? 20. 20 म्हणजे हा किती असेल? 10. आणि हा किती असेल बेटा? का पण diagonals of rhombus bisect the rhombus. Bisect each other. ओके. दुसरा बघा बेटा किती? 48. किती आहे बेटा? 48 कोण आहे? नाही बेटा बरोबर आहे की? डायगोनल पी आर अँड क्यू एस हा बरोबर 48. 48 म्हणजे अर्ध किती बेटा? हा 24 आणि हा किती आहे? काढ. रॉम्बसची प्रॉपर्टी काय बेटा? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. व्हेरी गुड. आणि डायगोनल बायसेक्ट केले म्हणजे ही साइड ह्याच्या कशी आहे सांगा बरं का? इक्वल. आणि ही साइड ह्या साइडच्या कशी आहे सांगा बेटा? आहे का नाही? कळलं? तुला काढ का म्हणले? लेंथ ऑफ साइड PQ काढ म्हणले. काय काढ म्हणले? PQ. ओके चलो पहा, लिहितो व्यवस्थित. लिहू बघा गणिताकडे. तुम्ही बघा म्हणा कुठे बघता, तुमचं काय भरोसा आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS is a dash dash rhombus. All sides of rhombus, all बोला रे, all sides of rhombus are dash dash congruent. नाही बे, का कॉन्क्रीट आहे का ते? कॉन्क्रीट कॉन्ग्रुएंट कॉन्ग्रुएंट काय कॉन्ग्रुएंट करंट करंट म्हणजे काही दिवसानंतर तुम्ही कॉन्ग्रुएंट कॉन्ग्रुएंट. Yes, these are congruents. Congruents. Sides are equal and it's congruents. Okay. काय अडचण? म्हणजे काय सर? म्हणजे वाघाचे पंजे. PQ हा कुणाच्या बरोबर आहे? QR च्या बरोबर. SR च्या बरोबर PS आहे. आणि तुला ह्याच्यातलं काय काढायचं आहे? PQ काढायचे का? काय काढायचं आहे? PQ. PQ. आता दुसरं डायग्राम, दुसरं मारायचं आपल्याला वाक्य. काय लागतं? Diagonals of rhombus bisect. काय? काय म्हणतो बेटा? Diagonals of rhombus bisects each other. पहिल्या पॉइंटला काय नाव दिले रे? बघा का नाही दिलं पुस्तकात? म्हणते का काही? नाही का? नाही म्हटलं तर काय बिघा तुमच्या मड्यावर, आय मीन मनावर. bisect each other म्हणून हे काय बेटा? यम धरला बरं काय ना? वेगळं काय तर धरचाल, धरा धरा म्हणलं तर काय तर धरून ठेवसाल. आणि माझं नाव विचार स्वर्णधर म्हणलं, स्वर्णधर म्हणलं म्हणून काय बी धर्म का रे? PM हा कोणा एवढा आहे? PM आहे MR एवढा. आणि दोन्ही कुणाच्या अर्धीत सांगा बरं का बेटा? PR च्या अर्धी. कुणाच्या अर्धीत आहे? PR किती आहे? 20. 20 म्हणजे किती आलं? 10 सेंटीमीटर. म्हणजे
पीएम आणि एमआर किती आलं सांगा बेटा 10 सेंटीमीटर. दुसरा आहे एसएम क्यूएम. एसएम अर्ध कोणाच्या अर्ध आहे सांगा बरं का एसक्यूच्या. एसक्यू किती आहे 48 किती आलं सांगा आलं का नाही रे बेटा किती आलं 24 आलं. हे तर ऑलरेडी लिहिलं. मग आताच आपण काय म्हणतो डायगोनल बायसेक्ट केलं इथे किती डिग्री असते 90 डिग्री. किती डिग्री इन ट्रायंगल PMQ. कोणता ट्रायंगल इन ट्रायंगल PMQ. अँगल PMQ बरोबर किती डिग्री आहे सांगा. therefore by using brush काय by using पालतं घालून तुटते हा पायथागोरस. मला वाटलं पालतं घालून तुडवा थेरम. पायथागोरस थेरम सांगा बरं का 90 डिग्रीच्या ऑपोजिट कोण आहे हायपोटेन्युअस. PQ स्क्वेअर इज इक्वल टू उरलेले PM स्क्वेअर QM स्क्वेअर. PM स्क्वेअर PM तर इथे काढला किती आहे बेटा 10 चा दम. QM किती आहे 24 चा दम. 10 चा 100 24 चा बेटा 576 676 किती आहे ते बघा मला माहिती नाही बाबा. बघा बे तोंड माझं तोंड बघू नका बघा काळ भोर तोंड आहे माझ्या तोंडाकडे बघायचं 676 बघा किती येते नियर बाय जायचं नियर बाय 36 येते नाही यायले का 26 बघा बघा 26 26 सायस आहे 36 3 सायस अजून 12 15 हा आले की किती आहे बेटा. आता घ्या टेकिंग डॅश डॅश स्क्वेअर रूट ऑन बोला ऑन बोथ साइड्स. PQ बरोबर किती आलं बेटा 26 सेंटीमीटर. तुला काय काढायचं होतं PQच काढायचं आहे ना. ऑल साइड जर काढा म्हणलं प्रीत आहे किती आहे सांगा 26. हे आता लिहायचं नसते बरं का लिहिता लगेच इथं पहिल्यांदा लिहिता तुम्ही मी बस अंडरस्टँडिंग साठी दिलो. ठीक आहे बेटा 26 सेंटीमीटर. कुणाला काय अडचण कुणाचं काही दुखलं नाही दाबायला पाठवायचे कुणाला नाही ना बसते दाबायचे हाय गुले बाजूला एक गुले काय दाब दुखलेले काय दाब तसं नाही बेटा कसं असतं लिहून लिहून हात दुखते काम करून अजून काही दुखतंय समजून घ्यायचे तुम्ही. आता उघड्याचं काय वेगळं दुखत नाही त्याला पोरं म्हटलं का काय वेगळं असतं अंगात त्याच्या वारं बसत असं बुम करतात. छोटा शिकीम झाल्यासारखं वाटतं छोटा डॉल लाल बाजारचा छोटा डॉल येते ना माहिती आहे का. डॉल म्हणजे काय माहिती आहे का डुक्कराव नगरपालिका नाही डुक्कराव नाली नाली कुठली गदडे अकल्याना दकल्या. बघा बेटा डायग्राम आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल PQ आर इंटरसेक्ट ॲट पॉइंट M. काय दिली काहीच दिली तुम्हाला फक्त दिले रेक्टँगल त्याचे काय काढायचे डायगोनल. काय करत एकमेकाची पप्पी घेवलेल्या कुठे घेवलेल्या मध्ये इथं मध्ये पप्पी म्हणजे पप्पी नेहमी इंटरसेक्ट करायला. आयुष्यामध्ये जसं तुम्ही बी भविष्यात इंटरसेक्ट कराल प्रेमामध्ये त्याच पद्धतीने इंटरसेक्ट करायला लागल्यात. इंटरसेक्ट केल्या कुठे केल्या रूम मध्ये केल्या मीन्स रेक्टँगल मध्ये केल्या एम मध्ये केल्या केल्या नांदेडवाल्या पुणे का नांदेडवाल्या हाय की जेवल्या इकडे बघल्या आता इकडे बघल्या त्या बघल्यामध्ये काय करायचं माहिती काय काय प्रॉपर्टी म्हणत्या रेक्टँगलच्या काय प्रॉपर्टी म्हणत्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल आहे म्हणत्या बरोबर आहे म्हणत्या मग दोन्ही साइड इक्वल आहे म्हणत्या. प्रत्येक अँगल किती म्हणत्या 90 म्हणत्या किती म्हणत्या 90 म्हणत्या. मग या रेक्टँगल आहे म्हणलं मी याचं प्रत्येक अँगल किती म्हणलं मी 90 म्हणलं किती म्हणलं 90 म्हणलं. काय म्हणते प्रॉपर्टी रेक्टँगलची त्याच्या अपोजिट साइड इक्वल आहे म्हणत्या काय म्हणत्या इक्वल आहे म्हणत्या. आपल्याकडे लातूरमध्ये ऑपोजिट साइड कशा आहेत इक्वल आहेत. काय करायला लाव जेवला लाव लाव बस लाव खाल लाव बोलता बोलता त्याच्या मागला त्याच्या. आपल्याकडे शुद्ध पहिला सकाळी उठल्यानंतर शिवा देऊन सुरुवात केली जाते. मित्राला पहिल्यांदा उच्च त्याच्या आईचं नाव घेऊन आपण त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. किती प्रेम आहे बघा आपल्याला मित्राच्या पहिल्या देशा आईची आठवण येतं त्या ठिकाणी. कलाकार हवे पोरं तुम्ही PQRS
तुला दिले कोणता QMR. QMR किती दिलंय? काय किती 90 दिले. काय वेगळं शोध लावशील? काही शोध लावलं 90 डिग्री दिले. ए नाही 90 नाही 50 दिले. सॉरी माफ असं चुकलं माझं. सॉरी. हॅलो काही शिकत आला हो वर्गात शिकवतोय मी. ते लिहित असताना ना माझं चुकलं त्या ठिकाणी म्हणून मी एखादा शिकवतोय नॉट शिकवतोय. ठीक आहे. कुठं? अरे विचारतो एवढं झालं विचारतो. कसं आहे ना माझा क्लास आता लाईव्ह चालू आहे ना त्यामुळे मी आता नाही बोलू शकत. मी पण बोलेल. ठीक आहे. हो दुखल्यानं ते गळा खरखर समजून घ्यायचं की बेटा. आता काय करायचे आहे? MPS काय वेगळं काढून काय करायचं आहे? MPS हा काढायचंय. काय MPS बेटा हा 50 असेल तर हा सुद्धा किती आहे? वर्टिकली अपोजिट अँगल्स. हाय का नाही? हाय सर. समजा समजा डायगोनल एकमेकाला काय केलं? बायसेक्ट केलं. काय केलं बेटा? बायसेक्ट केलं. बघा आता दाखवतो तुम्हाला. तर माहिती दिले बघा. हा 50 म्हणजे हा सुद्धा किती आहे बेटा? 50 झाला. मग आता मला सांगा PR कुठे एवढा आहे? QS एवढा. का? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट. काय असतात? म्हणजे दोन्ही कशा असतात? सेम असतात. आहेत का नाही बेटा? म्हणजे PM बरोबर MR कुणाच्या अर्धी? PR च्या अर्धी. SM बरोबर QM कुणाच्या अर्धी? QS च्या अर्धी. म्हणजे असा काय झाला? PM आणि SM, PM आणि SM दोन्ही कशी बेटा? इक्वल आहेत. कशी बेटा? इक्वल आहेत. असं जर राहिलं तर ट्रायंगल MTS मध्ये कशामध्ये? MTS मध्ये साइड PM कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? साइड MS ला आहे. आत्ताच आपण काढलं. म्हणजे समजा MTS कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? MSP ला. एक जर साइड कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा अँगल सुद्धा कसा असतो? कॉन्ग्रुएंट असतो. आणि त्याला कोणता म्हणतात? आयसोसेलेस ट्रायंगल. काय म्हणतात त्याला? यस. काय म्हणायचं त्याला? ठीक आहे. काढशील? हे काय अडचण नाही बेटा. नाही ना? त्यामुळे दुसऱ्या पद्धतीने पण करून दाखवू शकतो बेटा. हे किती आहे? 50 ना? हा x आणि x 2x 2x + 50 बरोबर 180. इकडला प्लस इकडे काय झालं? मायनस. 2x बरोबर किती? 130. उत्तर 65 आहे का बघा? चिकन 65 आहे का? आहे का? माझ्या पद्धतीने काढतो. चाल इकडाव. हा पहा समजून घ्या. गणित समजून घ्या. ठीक आहे. पहा quadrilateral PQRS is a dash dash काय आहे? डायगोनल कोणता आहे? PR and QS bisect each other. Bisect each other at point M. At M. डायगोनल कशा असतात? इक्वल असतात. PR is equal to QS. PR is equal to QS. काढायचं कोणाला? नाही. बघा ह्याच्यामध्ये एवढं झालं. PR is equal to काय बेटा? तेवढं झालं. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येतं पहा बेटा. तर ह्या ठिकाणी आपण काय म्हणूया की अँगल कोणता दिले तुम्हाला? QMR. अँगल काय दिले बेटा? QMR बरोबर किती आहे सांगा? 50 डिग्री आहे. किती आहे बेटा? पण दाखव बरोबर आहे. किती डिग्री आहे? 50. आता हा कोणाला कॉन्ग्रुएंट असेल? PMS ला. कोणाला बेटा? PMS. तो किती आहे सांगा? 50 डिग्री. कस का 50 डिग्री आहे? यस. वर्टिकली अपोजिट अँगल्स. PMS ना? PMS. रिझन सांगा. वर्टिकली अपोजिट म्हणजे अँगल QMR बरोबर अँगल काय बेटा? PMS हा सुद्धा किती आला बेटा? 50 डिग्री आला. काय अडचण कुणाला? काय अडचण नाही. इन ट्रायंगल आता बघा इन ट्रायंगल PMS कोणत्या ट्रायंगल मध्ये बेटा? PMS. लेट अँगल MTS कोणता? MTS
आणि खालचा कोणता बेटा एम एस पी, खालचा कोणता आहे इजिकल टू किती धरायचं एक्स. हे दोन्ही कसं काय इक्वली दाखवता येते सांगा बरं का. कोणते आयसोसिलियस ट्रायंगल्स कोणते. जरी दाखवला गेलं तरी मी डायरेक्ट केला, मी दाखवायची सुद्धा गरज नाही. एक्स धरला लेट म्हणला ना, लेट म्हणजे काय समजा, लेट म्हणजे काय बेटा एक्स आला. मग ह्या ट्रायंगल मध्ये एक वाक्य लिहायचं द सम ऑफ मेजर्स ऑफ, बोला मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल ऑल किती डिग्री. मग काय ते पी एम एस हे किती नंबर एक. पी एम एस पी एम एस एम एस पी एम एस पी पी एम एस पी एम पी एस एम पी एस इजिकल टू किती बेटा 180. हा किती आहे एक्स आणि हा किती आहे एक्स. म्हणजे पी एक्स आहे आणि एस काय आहे एक्स आहे. हे किती आहे 50. एक्स एक्स बरोबर किती 180. एक्स आणि एक्स किती झाले 2x. इकडला प्लस तिकडे जाऊन काय झाला मायनस. 180 मधून किती गेले 50. 2x बरोबर काय आले 130. एक्स बरोबर इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय झाला रे बेटा भागाकार. किती आलं 65. चेक करा आन्सर 65. कोणता अँगल काढायचा तर बघा कोणता आला का एमपीएस किती आलं सांगा मग किती आलं. तर फोर अँगल एमपीएस एमपीएस का रे एमपीएस इक्वल टू किती 60. का अवघड आहे याच्यात. नाही म्हटलं तर दोन ट्रायंगल घेऊन जसं केले त्याच्यामध्ये केले बघा काय केलं सांगा बरं का. दोन ट्रायंगल काय दाखवले कॉन्ग्रुएंट. काय दाखवले कॉन्ग्रुएंट करून करता येतं. ठीक आहे बेटा एकदा गणिताला बघा. By the way, I understand Spanish. Good in English.
झालं. आलं का रे 65 आलं का रे. त्या प्रूफची गणित आपण पुन्हा घेऊ बेटा, सारे एका व्हिडिओ मध्ये करू आपण प्रूफची गणित बेटा, ठीक आहे.